एक जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, मग ओबीसीच्या मोर्चाचे अध्यक्ष होते, हडपसरचे आमदार होते, आता विधान परिषद आमदार आहेत श्री योगेश टिळेकर व्यासपीठावर उपस्थित आहेत. पुरंदरचे माजी आमदार हे नव्याने भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद खूप वाढली आहे असे संजय जगताप व्यासपीठावर उपस्थित आहेत. पुरंदरचेच माजी आमदार अशोक टेकवडे जे आहेत, आता उद्या आम्ही प्रदेश अध्यक्ष आमचे सांगलेले आहेत, त्यात इतका मोठा प्रवेश करतो आहे आणि त्यानंतर 2-3 दिवसात आणखी काही घटना आहेत. लोक म्हणतात की काही तुम्ही ठेवला आहे की नाही विरोधी पक्ष, पण आता करणार काय, 4.5 वर्ष तर सरकार जाऊच शकत नाही, कारण 235 वाला सरकार आहे आणि त्यामुळे ज्याला राजकारणात राहायचं आहे त्याला हे माहिती आहे की हे सरकार 4-4.5 वर्ष जाणार नसेल तर यांचाच शर्ट पकडायला लागेल, यात आपली कामं होणार नाहीत, त्यात मोठी रांग लागलेली. बघ आमचे काका कसे हसले, हे मोरलेले राजकारणी आहेत, त्यांना मी काय म्हटलं ते बरोबर कळलं. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार करतो आणि मला वाटतं केक कापण्याचा आग्रह आहे राहुलचा, तर म्हणजे मामांचं भाषण झालं तर केक कापणं आरामात, केक कापण्याचा आग्रह असेल तर त्यामुळे मी जातो. मी दादांनी तर आपल्याला सगळ्यांनाच च्या वतीनं राहुल दादाला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. मी आपल्या दादा राज्याचे आपल्या सगळ्यांचे सिनियर आहेत, त्यामुळं दादांनी दिल्यानंतर मी देण्यात काय मी माझ्या पण त्यात दादांचा थोडा माझा पण त्यात सहभाग आहे. राहुल दादा आपला कार्यकर्ता आहे, खूप हुनरी आहे. मला वय काय अजून राहुल दादाचं समजलेलं नाही, ते चेहरा त्याचं ते दादा ते आमच्या वहिनीला फक्त विचारता येईल, पण त्याला जाहीरपणे विचारता येणार. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांच्या माझ्या वतीनं मी राहुल दादांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.